नमस्कार मित्रांनो, स्वामी नामाचा संकल्प जो पूर्ण होण्यात आधीच येते प्रचिती. जाणून घ्या पद्धत. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थांच्या भक्तीमध्ये जेव्हा एखादा भक्त स्वतःवर ठराविक कालावधीचे बंधन घालून नामस्मरण करतो, तेव्हा स्वामींची कृपा लवकर प्राप्त होते. स्वामी समर्थांच्या मार्गात श्रद्धेला कृतीची जोड दिली की प्रचिती येतेच. अनेक भक्त आपल्या अडचणींच्या निवारणासाठी किंवा मनोकामना पूर्तीसाठी स्वामी नावाचा संकल्प करतात. हा संकल्प म्हणजे केवळ जप नसून ते स्वामींना दिलेले एक वचन असते. संकल्प म्हणजे काय, तर स्वतःवर घालून घेतलेले एक आध्यात्मिक बंधन असते. यात आपण ठराविक दिवसात, उदाहरणार्थ 11, 21, 41 किंवा 108 दिवस स्वामी नावाचा संकल्प, ठराविक जप, उदाहरणार्थ दररोज 11 माळी किंवा एकूण 1,00,000 जप पूर्ण करण्याचे स्वामींसमोर जाहीर करतो. या संख्या महत्त्वाची नसून सातत्य महत्त्वाचे असते. तुमच्या साधनेत खंड तर पडत नाहीये ना, याची स्वामी परीक्षा घेतात आणि तुम्ही त्यात उत्तीर्ण झालात की फळही देतात. स्वामी नावाचा संकल्प करण्याची पद्धत याप्रमाणे. शुभ मुहूर्त. संकल्पाची सुरुवात शक्यतो गुरुवारी, स्वामी प्रकट दिन किंवा कोणत्याही शुभ तिथीला करावी. पूजा मांडणी. सकाळी लवकर उठून स्नान करावे. स्वामींच्या फोटोसमोर दिवा अगरबत्ती लावावी. संकल्प सोडावा. हातामध्ये थोडे पाणी, अक्षता आणि फूल घेऊन स्वामींना सांगावे, हे स्वामी राया, मी माझ्या अर्थात तुमची अडचण मनोकामना सांगावी. या कार्यासाठी आजपासून पुढील दिवसांची संख्या या दिवसांपर्यंत दररोज जपमाळ संख्या जप करण्याचा संकल्प करत आहे. हा विना अडथळा पूर्ण करण्याची शक्ती मला द्या. त्यानंतर ते पाणी स्वामींच्या चरणापाशी सोडावे. जपाचे नियम. ठरवलेला जप रोज त्याच वेळी आणि त्याच ठिकाणी बसून केल्यास त्याचे फळ अधिक लवकर मिळते. जपासाठी तुळशीची किंवा चंदनाची माळ वापरावी. संकल्पाने होणारे लाभ. मनोरथ पूर्ण होते. भक्तांचा असा अनुभव आहे की जर संकल्प शुद्ध भावनेने केला असेल तर तो पूर्ण होण्यापूर्वीच स्वामी आपल्या अडचणी दूर करतात आणि मार्ग दाखवतात. यामुळे आत्मिक बळ लाभते. ठराविक कालावधीचे बंधन स्वतःवर घेतल्यामुळे शिस्त लागते आणि इच्छाशक्ती वाढते. नकारात्मकतेचा नाश होतो. घरामध्ये सातत्याने स्वामी नामाचा संकल्प झाल्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सुखशांती नांदते. अशक्यही गोष्टी शक्य होतात. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या उक्तीप्रमाणे संकटांच्या वेळी स्वामी स्वतः आपल्या पाठीशी उभे राहतात. संकल्प करताना मनात शंका न ठेवता पूर्ण शरणागतीने स्वामींना आळवावे. स्वामींना संख्या नको तर भाव हवा असतो. अनायासेन मरणम असो वा संकटातून सुटका. स्वामी भक्ताची हाक कधीच रिकामी जाऊ देत नाहीत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.